सर, भ्रमाचे भोपळे अनेकांचे फुटतायत. त्याच्यातला एक भ्रम जो आहे IPS शिवदीप लांडे यांना होता की आपली प्रचंड लोकप्रियता आहे आणि राजकीय नेते सेलिब्रिटी बरेचदा आजमावून बघतात, फॉलोअर्स माझे एवढे आहेत म्हणून मतं सुद्धा मिळतील, एवढी लोकप्रियता. तर मतं राजकारण वेगळं आहे, हे पूर्ण वेगळं आहे. 250 मतं 232, 250 सुद्धा नाहीये. दुसऱ्या फेरी अखेर माजी IPS शिवदीप लांडेंना 232 मतं. निवडणूक वेगळी, सोशल मीडिया वेगळा, फॉलोअर्स वेगळे आणि लोकप्रियता वेगळी. याचं मी सगळ्यात महत्त्वाचं हे देईन की मतदारांची जागरूकता आणि मतदार देत असलेलं महत्त्व. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही IPS अधिकाऱ्यांनी IAS अधिकाऱ्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रात कमी, पण बाहेर गेल्यानंतर निवृत्तीनंतर मी उदाहरण देतो तुम्हाला. रामाराव नावाचे IAS अधिकारी होते, सिडकोमध्ये रिटायर झाले. त्यानंतर चंद्रशेखर होते, T चंद्रशेखर, हे सुद्धा निवडणुकीच्या राजकारणात उतरले. त्यांना दारुण अपयश स्वीकारावं लागलं. महाराष्ट्रात सुद्धा काही IPS अधिकाऱ्यांनी IAS अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, त्यांची डाळ शिजली नाही. याचं कारण प्रमुख एक आहे की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही काय कामगिरी बजावली याची तुलना वेगळी, आणि तोच रिफ्लेक्शन, त्याची प्रतिमा लोकांमध्ये माझी चांगली तयार होईल, मग लोक मला मत देतील, ह्या भ्रमात हे अधिकारी राहतात. कारण तुम्ही सेवेत असताना लोकांकडे कसं बघता, लोकांना किती भेटता, लोकांची कुठली कामं करता, कोणाची करता कोणाची करत नाही, याचा लेखाजोखा लोक निवडणुकीत मांडतात.